नमस्कार मित्रांनो. तर तुम्ही बघितलं की बाहेरच्या साईडला जी मुलं आहेत ते खेळत आहेत आणि आज रविवार आहे. तर मला म्हणजे हे दाखवण्याचा उद्देश हा आहे की मुलांच्या हातामध्ये मोबाईल किंवा त्यांना टी व्ही समोर जास्त वेळ बसवण्यापेक्षा तुम्ही असं दररोज 1 तासासाठी त्यांना तुम्ही बाहेर पाठवू शकता आणि त्यांच्याकडून ज्या स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी आहेत त्या करून घ्या त्यांच्याकडून, ज्याने की मुलं भविष्यासाठी रेडी होतील, ते फिजिकली स्ट्रॉंग होतील. तर अशा पद्धतीने तुम्ही मुलांना जर घराबाहेर सोडलं दररोज 1 तास, तर शाळेत असताना तर मुलांचा जास्त स्क्रीनशी संबंध येत नाही. पण जास्त स्क्रीनशी संबंध केव्हा येतो, जेव्हा मुलं घरी असतात. तर घरी असल्यानंतरही त्यांना जास्त घरात बसवून ठेवू नका. त्यांना बाहेरच्या ॲक्टिव्हिटीसाठी सोडा आणि ते म्हणजे थोडेसे फिजिकली स्ट्रॉंग होतील. त्यांना व्यवस्थित आहाराकडे लक्ष द्या आणि मोबाईलचा स्क्रीनचा टाईम असेल किंवा मोबाईलमध्ये तुम्हाला माहीत असेल की जेव्हा 2000 किंवा 2005च्या आधी मुलांकडे जास्त करून मोबाईल नव्हते आणि आत्ता बघितलं तर तुम्ही लहान लहान मुलांच्या हातामध्ये सुद्धा मोबाईल असतात आणि त्यांना त्याची सवय झालेली असते. कंटिन्यू ते स्क्रीनच्या समोर असतात. याच्याने त्यांच्या फिजिकल बॉडीवरती इफेक्ट होतो, डोळ्यांवरती म्हणा किंवा मेंदूवरती. तर त्याचा जास्त इफेक्ट त्याच्यावरती होतो. तर मुलांना थोडंसं बाहेर 1 तास, दररोज 1 तास ॲक्टिव्हिटीसाठी सोडा. त्यांना जवळ आसपास तुमच्या कराटे क्लासेस असतील किंवा स्केटिंग, जिम्नॅस्टिक, फुटबॉल, बास्केटबॉल, क्रिकेट अशा कोणत्याही ॲक्टिव्हिटी असतील स्पोर्ट्सच्या, तर त्याच्याचमध्ये त्यांना टाका. त्यांना क्लास लावा या गोष्टींचे. त्यांनी ते थोडेसे डिसिप्लिन वाढेल त्यांच्यामध्ये फिजिकली स्ट्रॉंगनेस वाढेल. तर हे आजच्या मुलांसाठी खूप महत्त्वाचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगून द्या व्हिडिओ कसा वाटला. धन्यवाद. थँक्यू सो मच.